खोट्या प्रतिष्ठेपायी भयंकर हत्याकांड घडलाय। 5 वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातनं सासरच्या मंडळींनी भर दिवसा कोयता आणि चॉपरनं वार करत जावयाची निर्घृण पद्धतीनं हत्या केली। द्वेषाच्या आगीनं हे कुटुंब इतकं धगधगलेलं होतं की त्यांनी स्वतःच्या मुलीवरती सुद्धा हल्ला केला, पण नणंदमध्ये पडली, मुलीचा जीव वाचला। जळगावात घडलेल्या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय। सासरच्यांकडून जावयाची निर्घृण हत्या। प्रेमाचं लग्न करायला होतं भाऊ, बस एवढी गलती होती आमची। कोयते, काठ्या, चॉपर नवार, बाया सगळ्या होत्या, त्यांच्या माणसं बी होते। 7 जणांना नुसतं कचर कचर काठी टाकलं त्याने। भर रस्त्यात जावयाचा तडफडून मृत्यू। त्यांना वाटत चिन्ह दादा, त्यांनी या पोराला मारलेलं आहे का त्यांचा बी 1-2 खलास करू तरच राहू आम्ही बी। 8 महिन्यांची गर्भवती असलेल्या पूजावर आभाळ कोसळलंय। एका क्षणात तिचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त झालाय। धक्कादायक बाब म्हणजे तिच्या माहेरच्यांनीच तिचं कुंकू पुसलंय। पूजाचे आई वडील आणि तिचे नातेवाईक त्याला जबाबदार आहेत। काळजाचा थरकाप उडवणारी घटना रविवारी सकाळी घडलीय। एकट्या मुकेशला आरोपींनी घेरलं, त्याच्यावरती कोयता आणि चॉपरनं सपासप वार केले आणि त्यात मुकेशचा मृत्यू झालाय। 5 वर्षांपूर्वी पूजा आणि मुकेश शिरसाट यांनी प्रेमविवाह केला। घरच्यांचा विरोध डावलत पूजाने मुकेश सोबत लग्न केलं। तिचा संसार सुखानं चालला होता। त्यांना एक गोंडस मुलगी आहे आणि लवकरच आणखीन एक बाळ त्यांच्या घरात येणार होतं। 2-2 लेकरं पैदा करते तू, काय कामाधंद्याला जात नाही। जातो मानवरा कामाला, कस काय जात नाही। चटणी मिरची का आवडतो मानवरा, तुम्ही खा शिरा दरा बाका। त्याच्यावरून झगडा झाली। चाल ती डिलेवरी करू आम्ही, तुला पैसा लावू आम्ही गैरा नाही, मला 2.5 राह नाही। मला एवढा मोठा दगड मारत होते ते साहेब पोटावर, मारी टाकेल लेकरू, काय पैदा नको करू। पूजाचं लग्न झाल्यापासून तिच्या घरचे सतत वाद उकरून काढत होते। मुकेशला संपवणार अशा धमक्या देत होते, त्यामुळे मुकेश ही सावध असायचा। पण रविवारी सकाळी घात झाला। मुकेशच्या बचावासाठी आलेल्या नातेवाईकांवर सुद्धा हल्ला केला। त्यात 7 जण गंभीर जखमी झाले। त्यांना वाटत चिन्ह दादा, त्यांनी या पोराला मारलेलं आहे का त्यांचा बी 1-2 खलास करू तरच राहू आम्ही बी। मुकेशला मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या घरच्यांनी पोलिसात सुद्धा धाव घेतली होती, मात्र पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप करण्यात येतोय। आम्हाला जर न्याय नाही भेटला ना तर आम्ही डायरेक्ट आत्महत्या करू। पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आत्महत्या करू। आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। तो 37 केदार आहे ना, त्याचं वालतेला ना सटपेन करा, नाही तर ना पहा तुम्ही। त्याच्यामुळे त्यांना हिंमत भेटली मारायची। नितीन केदार पोलीस आहे, त्यानंच केलं। तो म्हणतो सगळ्याले त्याला काटा, त्याला मुक्याला काटा, मी आहे, मी वाचाई। पोलीस जर असं म्हणतो तर आम्ही कोणाकडे जावा, कोणाला सांगवा। ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांनीच हे आयुष्यभराचं दुःख पूजाला दिलंय। त्यांना फाशीवर चढवा अशी मागणी तिनं केली आहे। अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर का बघी गेलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा। हो मामा, मुक्याला न्याय द्या रे, त्यांना फाशीची सजा द्या रे लवकर। या घटनेनंतर जळगावच्या पिंपराळा हुडको भागात तणावाचं वातावरण आहे। मुकेशच्या घरच्यांनी पूजाच्या आईवडिलांचं घर जाळण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मुकेशच्या हत्येप्रकरणी पूजाचा चुलत भाऊ आणि मामासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। इतर 3घांचा शोध सुरू आहे, त्यांना अटक होईल सुद्धा, पण कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी झालेली एका कुटुंबाची धुळधाण सुन्न करणारी आहे। विजय वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव।